नमस्कार. रोकटोक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत बीएमसी मध्ये सुरू असलेल्या एका सावळ्या गोंधळाविषयी. याला निमित्त ठरलंय एक साऊंड क्लिप. ही साऊंड क्लिप आहे महापौरांची. महापौर विशेष विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. महापौर विशेष विकास निधी म्हणून 100 कोटींचा विकास निधी कामांसाठी दिला जातो. मात्र महापौरांनी निधी वाटप करण्यासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा गंभीर आरोप मनसेने केला. महापौर आणि संदीप देशपांडे यांच्यातील फोनवरील संभाषणाची ही धक्कादायक क्लिप माध्यमांकडे उघड झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे महापौरांसोबत मनसेचे नगरसेवक आणि माजी गटनेते दिलीप लांडे आणि नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनीही कंत्राटदाराच्या माध्यमातून विकास निधी मिळवल्याचा याच्यात उल्लेख करण्यात आला. त्यामुळे सगळेच जण अडचणीत आलेत की काय? या संपूर्ण प्रकरणाची अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी करावी अशी देखील मागणी आता पुढे येते. या मागणीसाठी 2 दिवसांपूर्वी मनसेनं एसीबीची प्रमुख प्रवीण दीक्षित यांची देखील भेट घेऊन तक्रार केली होती. कोल्हापूरच्या महापौरांपाठोपाठ आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुंबईच्या महापौर देखील अडचणीत येत आहेत का, असे आता वाटू लागलेले आहे. विकास निधीच्या वाटपात नेमका काय घोळ घातला जातोय? निधी वाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी खरोखरच घेतली जाते का? आणि या सगळ्याचा विकासाच्या दर्जावर तुम्हाला आम्हाला मिळणाऱ्या सर्व्हिसेसवर नेमका काय परिणाम होतो, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात बीएमसीत विकासाचे टक्के या खास कार्यक्रमात. बीएमसीत विकासाचे टक्के हा विषय ज्या एका संभाषणाच्या क्लिप मधनं पुढे आला, ती क्लिप तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा. हॅलो. हा, महापौर बोलणार आहेत. नमस्कार. हा, महापौर बोलतो. हॅलो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मॅडम, बोला. बरं, तेच आता मी फायनल करते म्हणून म्हटलं परत एकदा विचारावं काय करायचं. हा, तर आपण मी विचार केलाय सगळ्यांना खुश करायचं, कारण किती विचार केला तरी ते शेवटी बाकीकडून येणार ते येणारच हे करून नोंद आहे ना. तर आता तुमच्याकडून इंडिव्हिज्युअल सुद्धा येऊन गेलेले आहेत. तर मी आता तुला 2 बोलली होती ना पक्षासाठी. मग आता फायनल बोलते 3 देते पक्षाला. नको मॅडम, तुमच्या पद्धतीने करून घ्या तुम्ही. नाही, मग बाकीचे बघ तुझ्या भरोशात राहिलेत ना इतर. त्यांची लेटर सगळ्यांची तुम्हाला जसं वाटेल तसं करा तुम्ही. नाही, पण ऐक ना, मी काय म्हणते की इतर लोकांची पण लेटर्स आलेली आहेत सगळ्यांची, पण ते केवळ तुझ्या शब्दाखातर बोलले नसतील माझ्याशी. आता तुम्ही मामांचं ऑलरेडी केलंय ना? मामांचं नंतर हे पण आहे, इथं वैष्णवी सरफरे आहे, तिचं पण मला वाटतं आलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून महापौर मुंबई असं डिक्लेअर झालं होतं. सुनील प्रभू यांची निवड झालेली. त्या पदावर आपण बसलो आहोत. आपण फोनवर बोलताना काय पद्धतीने बोलायचं, किती लूज टॉक करायचे, हे नुसतं फोनवरचं नाहीये ताई. तुम्हालाही माहितीये की त्यांच्या कॅबिन मध्ये बसून ते काय काय बोलतात. तुम्हाला काय काय माहितीये महाराष्ट्राला कळू द्या एकदा. ते म्हणतात तुम्हाला. त्यामुळे अशा पद्धतीचं बोलणं. एक मिनिट, आता मला बोलू द्या. एक मिनिट मला बोलू द्या. तुम्ही खूप आरोप केले. मुंबईच्या महापौर या सगळ्या मुंबईला माहितीये की शिवसेनेच्या नगरसेविका झाल्या, 2.5 वर्षात लगेच त्या महापौर झाल्या. हे आम्ही काय मुंबईला पण माहितीये. मला हेच म्हणायचं, वारंवार त्याला जे टार्गेट केलं जात आहे, एक तर टक्के उचलले म्हणून टक्क्यावर आले. थेट आरोप आहे. आज तुम्ही त्या पदावर वारंवार तुम्ही दलित महिला म्हणून वारंवार हे करताय का? तुम्हालाही माहितीये की त्या ताई ऐका, असं नाही, ऐका पदावर तुम्ही बसला. मला संदीप देशपांडे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मग ही गणिमा अशा पद्धतीने आणायची? एका महिन्याने स्वतःहून फोन केला त्या विश्वासात. बघा ना, तो फोन महानगरपालिकेच्या माध्यमातल्या तिथल्या फोनवरून झाला. असं पण नाही त्या घरी होत्या, बंगल्यावर होत्या आणि झालं. महापौर बोलण्यात असं करून पीएनी दिलं, यांनी बोललं. काय कुठे चाललंय राजकारण? कुठे घेऊन चाललंय? तुम्हाला कळलं पाहिजे फोनवर आपण काय बोलायचं काय नाही. दुसरा कुठेही टक्केवारी म्हटलेली नाही. त्यांनी हेच सांगितलं की तुमच्या नगरसेवकांनी अशा लेटर दिले, तुमच्या नगरसेवकांबद्दल आकस
हा महापौरांच्या माध्यमातून अहो, काढण्याचं माध्यम किशोरी नाही. ताई, एका तुम्हाला महिलेला माहिती असं आहे, तुम्ही टार्गेट त्यांचं लग्न समर्थन करणं करताय. हे नाही, याला लग्न हे मला समर्थन म्हणायचंय. म्हणतात. आपल्याबरोबर शैलेंद्र परांजपे, एक मिनिट, मी शैलेंद्र परांजपे यांच्याकडे देतो. शैलेंद्र परांजपे, जे काही मागची 10-15 मिनिटं तुमच्या डोळ्यासमोर घडतंय त्याला तुम्ही काय म्हणाल? आपण अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण, महानगरपालिकांमधलं राजकारण अतिशय जवळून सगळं जनतेसमोर मांडत आहात. एक प्रकारे राजकारण्यांची विश्वासार्हता, त्याहीपेक्षा सुद्धा प्रत्येक पदाची जी एक प्रतिष्ठा आणि गरिमा असते त्याला कुठेतरी ठेच पोहोचली असं नाही वाटत? उदयजी, मला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की संदीपजी असतील, शिवसेना, मनसे, स्टिंग ऑपरेशन हे सगळं करताना मला असं वाटतं, राज ठाकरेंच्या एका विधानाची मला आठवण होते. संदीपजी, मुद्दाम तुम्हाला आठवण करून देतो. राज ठाकरेंनी मागे एकदा विधान केलं होतं कि अमर अकबर अंथनीतला डायलॉग त्यांनी सांगितला होता की इन्स्पेक्टर साहब आपने 10 मारा, मैंने 1 मारा लेकिन कैसा मारा. तर मला असं वाटतं की एखादं स्टिंग असं करा की ज्यातनं चर्चेची गरजच उरणार नाही. आणि दुसरं मला असं वाटतं की शिवसेना हा मोठा पक्ष आहे, वर्षानुवर्ष बॉम्बे पालिकेमध्ये राज्य करतोय. तुम्ही एखाद्या गटनेत्याला फोन करण्याच्या ऐवजी जर पारदर्शक कारभार केला, अतिशय विश्वासार्हपणे मुंबईकरांना विश्वासात घेतलं, तर तुम्ही गटनेत्यांना फोन करण्याच्या ऐवजी आपल्या दालनात एक बैठक घेतली, सगळ्यांच्या समोर ती घेतली, पारदर्शक कारभार केलात, तर ही वेळ येणार नाही आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आणि अशा पद्धतीने बोलण्याची वेळ येणार नाही. मला असं वाटतं हमरी तुमरीवर येणं हे सगळं लोक बघतात आणि लोकांना जर फार गृहीत धरलं तर काय होतं हे महाराष्ट्राने पाहिलंय, देशाने पण पाहिलंय. त्यामुळे मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे एक नागरिक म्हणून एवढंच सांगू इच्छितो, पत्रकार म्हणूनही सांगू इच्छितो की आपण जे काही करतोय ते लोक बघतायत याचं कृपा करून भान ठेवा. मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या निमित्तानं पुन्हा राजकारणी कुणीही असो, कंत्राटदार नावाची एक जमात असते आणि तीच महानगरपालिका टू महानगरपालिका, मग ती मुंबई महानगरपालिका असो अथवा इतर कुठलीही महानगरपालिका असो, त्या महानगरपालिकेत त्यांचंच फक्त राज्य असतं असंही समोर येतंय? नाही, त्याच्यामध्ये उदयजी एकदम फार फेच्ड किंवा खूप टोकाला जावं असं मला वाटत नाही. की कंत्राटदार आहेत का, तर आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठल्याही कामामध्ये कंत्राटदार आहेत. आणि त्याचं मूळ कारण असं की नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, या मंडळींचं काम कायदे करण्याचं, लेजिस्लेचरचं काम कायदे करण्याचं आहे. त्याद्वारे समाजाला एकूण सामान्य माणसापर्यंत सोयी सुविधा पुरवणं असतं. या सगळ्या पुरवताना प्रत्येक विषयात ही मंडळी तज्ज्ञ नसतात म्हणून कन्सल्टंट नेमतात, कामाच्या एक्झिक्युशनसाठी कंत्राटदार नेमतात. आता कंत्राटदार नेमताना ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये जी म्हण आहे की सुक्याबरोबर वल्लभी जळतं, तर सुक्याबरोबर वल्ल जळतं इथपर्यंत असेल प्रमाण तर कुणी काही बोलणार नाही. त्याच्यापेक्षा मोठं व्हायला लागलं तर याची चर्चा होईल. त्यामुळे मी संदीपजींना जसं म्हणालो, स्टिंग ऑपरेशन करा, काही हरकत नाही, टेक्नॉलॉजीचा फायदा घ्यायला सुद्धा काही हरकत नाही, पण असं स्टिंग करा की आपल्यावर चर्चेची वेळ यायला नको, सगळ्या समाजाला कळू दे काय परिस्थिती आहे. आणि ते स्टिंग असेल तर सगळ्यातच करा. शैलेंद्र, एक शेवटचा आणि लार्जर महत्वाचा मुद्दा तो असा आहे की या अशा प्रकारच्या 100 कोटी एवढ्या प्रचंड मोठ्या रकमेच्या विकास निधीचं वाटप एकट्या महापौरांच्या हातात द्यावं का? भाग क्रमांक 1. आणि 2, जसं ई टेंडरिंग केलं जातं तसं याचं महापौर निधीचं वाटप ई टेंडरिंग पद्धतीने किंवा अशा तंत्रज्ञानाचा वापर करून केलं जावं का की ज्यात खुलेपणा आणि पारदर्शीपणा निश्चितप्रमाणे असेल, किंवा अशा प्रकारच्या फोनला आणि अशा प्रकारच्या फोनचं टॅप करून सहेतुकपणे ते माध्यमांकडे द्यायला संधीच उरणार नाही? नाही, पारदर्शकता आणायची म्हटल्यानंतर कॉम्प्युटरायझेशन, ITIचा फायदा घ्यावा लागेल. परंतु ई टेंडरिंग करताना आपल्या शहराच्या कुठल्या भागात कुठले प्रोजेक्ट यायला हवेत, कुठला नगरसेवक कुठल्या पक्षाचा आहे, हे अगदी स्वाभाविकपणे पाहिलं जातं. त्यामुळे मुळामध्ये जर शहराचा विकास करायचा असेल तर तो लॉप साइडेड होऊ नये, एकाच बाजूला होऊ नये, या प्रकारचं. त्यामुळे या सगळ्यांचा शहराचा अभ्यास आहे. मुंबईची दिशा कुठे चालली या सर्वांना हे माहीत आहे. त्यामुळे मुंबईला जिथे गरज आहे तिथे निधी मिळायला हवा. त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवं तो केंद्रस्थानी हवा, हीच माझी पुन्हा विनंती आहे. त्यामुळे ई टेंडरिंगने पारदर्शकता येईल हे निश्चित, परंतु ती आणताना प्रकल्प कुठले घ्यायचे, कोणाला गार्डन हवी, कोणाला हॉस्पिटल हवंय, यापेक्षा मुंबईकराला काय हवंय हे केंद्रस्थानी असावं, एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. प्रेक्षक, आज आपण 2 रोखठोकमध्ये विषय चर्चेला घेतले. एक म्हणजे एका मंत्र्यांनी आपल्या कमरेला लावलेलं पिस्तूल आणि त्याच्यावरून विधानसभेसकट सर्वत्र झालेला गदारोळ आणि त्याहीपेक्षा मंत्र्यांना दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्याविषयीची झालेली चर्चा, त्यानिमित्तानं पुढे आलेलं राजकारण, तसंच महापौर यांनी विकास निधीचं वाटप करताना काही वेगळे संकेत, काही वेगळ्या अशा घटना सूचित केल्या का की ज्याच्यातून कंत्राटदारांची लॉबी तिथं कार्यरत असावी किंवा कंत्राटदारच त्याचं विनियोग करत असावा की काय, अशा प्रकारची शंका येणं
यापुढे राजकारण्यांनी एकमेकाला फोन करताना ते किती जपून करावेत याचं उत्तम उदाहरण मात्र आज राजकारण्यांनी घालून दिलेलं आहे. यापुढे संदीप, तुम्हालाही फोन करताना अनेकांना जपून फोन करावे लागतील. चांगलं बोललं तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. मला असं वाटतं तुम्ही चांगलं बोलता, तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. आपणच सर सांगितलं किशोरीताई चांगला फोन करतात, त्यांना घाबरायची गरज नाहीये. ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल बोलत नाही राजकारण, आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टर बद्दल बोलत नाही, त्यामुळे तुम्हालाही घाबरायची गरज नाहीये. खालच्यापर्यंत पोहोचतोय हे चुकीचं आहे. ई टेंडरिंग ही आपण बोलताना चांगलं बोलावं, मग कशाला कोणाला घाबरायची गरज आहे? किशोरीताई माहिती नाही, आपण चुकीचं बोलू नये. प्रेक्षक, हे दोन्ही कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. हे दोन्ही आजच्या घटना मी तुमच्या समोर मांडल्या. या दोन्ही घटनेत महाराष्ट्राचं काय भलं होतं, महाराष्ट्राचे कुठले प्रश्न चर्चेला आले, आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाचं म्हणजे मंत्रिपदाची गरिमा राखली गेली का, महापौर पदाची गरिमा राखली गेली का, विरोधी पक्ष म्हणून आपण जबाबदारपणे योग्य ते प्रश्न आज मांडले का, याचा विचार सर्वांनी करायची गरज आहे. जसं तो राजकीय पक्षांनी, तसाच हे मूकपणे पाहणाऱ्या आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.